काही वेळासाठी खूप मोठ्या टेन्शनमध्ये येऊन गेली होती. नमस्कार सर्वांना, मी शॉपमधून आली आणि गहू साफ करायला बसली. म्हणलं मला दळण आणायचं, तर मी गहू साफ करत बसली. हे आले आणि यांनी लावली इकडे मॅच. ठेव ना म्हणते थोडी चहा, आपण चहा घेऊ. चहा वगैरे ठेवली आणि चहा घेतलं. त्याच्यानंतर मी गेली बसस्टॉपवर, मुलांची वेळ झाली म्हणून. तर बसस्टॉपवर गेल्यानंतर बसमधून उत्कर्ष उतरला. आद्या काही आली नाही. उत्कर्षला म्हणते बेटा आद्या कुठे आहे? तर मम्मी ते तर बडी मम्मीसोबत आली असेल. म्हटलं बेटा ती तर बडी मम्मीसोबत नाही आली. तर मग दुसऱ्या बसमध्ये बघते तर तिथं पण आद्या काही आली नव्हती. त्याच्यानंतर स्कूलमध्ये कॉल केला. म्हटलं आद्या लांजेवार आलेली नाही आहे. तर ठीक आहे, त्यांनी आधी म्हटलं की नाही बा तिथं स्कूलमध्ये नाही आहे. त्याच्यानंतर आणखी त्यांचा कॉल आला की ती स्कूलमध्येच आहे. त्याच्यानंतर मी गाडी घेऊन आद्याला घ्यायला स्कूलमध्ये गेली आणि मग तिला घेऊन आली. तर ती घरी आल्यानंतर तिच्या थोड्या नाटका चालू होत्या. मम्मी तुम्हाला लवकर घ्यायला नाही आली, बस निघून गेली, पाऊस होतं म्हणून मी बसमध्ये काही गेली नाही. तर म्हटलं बेटा दादा तर आला पण तू काही सोबत नाही आली. दादा मला घ्यायला नाही आला. त्याला असं वाटलं की ती बडी मम्मीसोबत कधी येते, तर ती आज गेली असेल. त्याच्या कारणाने ती राहून गेली होती. मग मी गेली आणि तिला घेऊन आली. कसं तरी तिला मनवलं, जेवण वगैरे चालून दिलं आणि तिला ट्युशनला पाठवली. त्याच्यानंतर म्हटलं तू जा बेटा, मी तुझ्यासाठी ना आज वडी करणार आहे. तिला वडी भरपूर आवडते, तर तिला म्हटलं तू जा, मस्त वडी करून देते, आल्यानंतर गरम गरम वडी खाशील. आणि मुलांचं का नेहमीच आपण त्यांच्या आवडीचं करत राहतो. तर आज माझंही मन झालं, म्हटलं चला आज आपल्या आवडीचं काहीतरी आपण केलं पाहिजे. तर मला ह्या मुंगण्याच्या शेंगा आणि वांग्याची भाजी भरपूर आवडते. तर मी इकडे कांदा टमाटर वगैरे चिरून घेतली आणि भाजीला तडका लावली. म्हणलं आज आपल्या आवडीची भाजी आहे आणि मस्त पोटभर जेवण होईल. तर मग मी इकडे ही भाजी तयार केली. मला ही भाजी तर भरपूरच प्रमाणात आवडते आणि मुलांनाही आवडते. आणि मग गेलो माझ्या जाऊबाईसोबत आम्ही फिरायला तर गेलं आणि मी लॉक लावली. या लॉक लावायला याला चाबी लागत नाही, खोलायला चाबी लागते आणि चाबी आतमध्येच ठेवून दिली. त्याच्यानंतर आल्यानंतर ही घोळतोड मचली आणि मग बघा अशा प्रकारेच ही चाबी काढण्यात आली. बरं झालं की खिडकी चालू होती, तर चाबी बाहेर निघून गेली. बाय सर्वांना, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.